मित्रांनो, मी महेंद्र राजाम सरकाटे, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. मी आता या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. आजची तारीख 11/5/2022 आहे. बघा, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे शेवग्याचे झाडं या शेतकऱ्यांनी लावलेले आहे. म्हणजे आता जंगलामध्ये जर तुम्ही इतर ठिकाणी बघितले तर कुठेच झाडपाला वगैरे काही नाही. आणि या शेतकऱ्याने याच्या शेतामध्ये शेवगा लावलेला आहे, तिकडे चिकू आहे. म्हणजे मधमाशांचं जे अन्न आहे ते या शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावलेलं आहे. याच्यामधून पण सुद्धा शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात फायदा होतो. बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो की या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे लिंबाचं उत्पादन आहे. लिंबाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे या शेतकऱ्याला लिंबाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं बघू शकता तुम्ही. आणि भावसुद्धा व्यवस्थित मिळाला आहे, कारण की इतर ठिकाणी लिंबाचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि या शेतकऱ्याला खूपच मोठ्या प्रमाणात लिंबाचं उत्पादन झालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे हे मधमाशा आहे ना, हे बघा, त्या मधमाशांचं खाणं, अजूनसुद्धा मधमाशांचं खाणं या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे. अप्रतिम अशी यांनी सोय करून ठेवलेली आहे. याला जोडधंदा दिलेला आहे, म्हणजे लिंबांचं पण आहे आणि शेवग्यांचं पण आहे आणि चिकू पण आहे. बघा, तुम्ही चारही बाजूला बसा, तिकडे सीताफळ आहे. बघा, सीताफळाचं पण उत्पादन म्हणजे परागीकरण केलं जाते. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लिंबांचं उत्पादन वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे यांना. आणि अजूनसुद्धा लिंब मोठ्या प्रमाणात आहे. बघा, कारण की मधमाशांना जे खाणं आहे, मधमाशांचं ते खाणं हा आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे आणि त्यामुळे मधमाशा मोठ्या प्रमाणात आहे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. बघा मित्रांनो, बघा, तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये लिंबांचं उत्पादन झालं. कारण की मधमाशांना अन्न वगैरे जे पाहिजे ते या शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेलं. बघा तुम्ही, हे बघा, जिकडे तिकडे बघू शकता तुम्ही, काही ना काही मधमाशांना खाण्यासाठी या शेतामध्ये भरपूर आहे. तिकडे बघा, तिकडे सीताफळ आहे. बघा, तर असं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर मधमाशा ह्या जगतील. हा शेतकरी सोडून इतर कुठल्याही शेतामध्ये तुम्हाला काहीच भेटणार नाही खायला पारंपरिक पद्धतीने. त्याच्यामुळे मधमाशांनी या शेतकऱ्याने शेवगा वगैरे लावलेला आहे. त्याचे फुलं वगैरे, चिकू, सीताफळ वगैरे, याच्यातून जे परागीकरण करण्यासाठी मधमाशा येतात, तर या शेतकऱ्यांना फायदा कोण दिलेला आहे? बघा तुम्ही, लिंबांचं उत्पादनात तर कुठे जायची गरज नाही तुम्हाला. मधमाशा, तुम्ही जर निसर्गाचा संतुलन जर व्यवस्थित ठेवला तर मधमाशा येणार, ऑटोमॅटिक येणार. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की एका शेतकऱ्याने बाहेरून मधमाशा आणलेल्या, तरी पण तो फायदा नाही झाला त्याचा. तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला एकदम फायदा होतो मित्रांनो. ओके, चला बाय मित्रांनो.